चहा गाळण्यासाठी, कॉफी गाळण्यासाठी, बाकी सगळं काही गाळण्यासाठी आपण या चाळण्याचा खूप यूज करतो आणि कुठेतरी ह्या काळ्या होत जातात. तर हे बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. अगदी एकदम सोप्या मेथडने आपण हे क्लीन करणार आहोत. स्टीलची असो की प्लास्टिकची असो, असाच रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन अशा हॅकमध्ये. बघा ह्या माझ्याकडे स्टीलच्या 4 ज्या आहेत ते चाळण्या आहेत. 3 स्टीलच्या आहे, 1 जर्मलची आहे आणि तिची क्वालिटी एवढी बघावी तशी खास नाही आहे. तर कुठेतरी चाळणी खराब होण्यामागं त्याच्या क्वालिटीचा पण कुठेतरी भाग असतो. पण सगळ्यात प्रथम तुम्ही याची कंडिशन बघू शकता की किती घाण झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर आपण ही रोज घासतो, तरीही आपण एवढं डीपली तिला घासत नाही, अगदी वरवरून घासतो आणि कुठेतरी याच्यामध्ये याच्या कानाकोपऱ्यामध्ये असा मळ जमायला लागतो आणि ती जी जाळी असते त्यामध्ये काळी काळी होण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये मळ जमायला लागतो आणि त्यामुळे जी आहे ती चाळणी जी आहे अगदी मस्त अशी चमकण्याच्या ऐवजी एकदम काळी काळी दिसायला लागते. हे कारण त्याचं असतं. मग ही प्लास्टिकची असो, स्टीलची असो की जर्मलची असो, खूप छान पद्धतीने आपण क्लीन करणार आहोत. जास्त तुम्हाला घासायचं सुद्धा गरज नाही, एवढी छान मेथड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग बघूयात कोणती मेथड आहे ते. सगळ्यात प्रथम माझ्याकडे 4 चाळण्या आहेत, तर त्या ज्या बाउलमध्ये बसतील तेवढाच मोठा मी बाउल घेतलेला आहे. सगळ्यात प्रथम त्यामध्ये आपण टाकतो आहोत 1 मोठा चमचा भरून बेकिंग सोडा. येस, तुमच्याकडे बेकिंग सोडा म्हणजेच त्याला खायचा सोडा म्हणतात, तो आपल्याला इकडे टाकायचा आहे. नंतर सेकंड इन्ग्रेडियंट टाकायचा आहे तो म्हणजे सिट्रिक ॲसिड, तो सुद्धा 1 चम्मच मी घातलेला आहे. आणि थर्ड इन्ग्रेडियंट आहे व्हिनेगर. तर बघा यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता, पण हे 3च जे आहे ते व्यवस्थित आहे. जर तुम्हाला हे नसेल वापरायचं तर फक्त 1 इन्ग्रेडियंट वापरू शकता, तो म्हणजे इनो फ्रूट सॉल्टचा वापर तुम्ही करू शकता. आता एकदम गरम पाणी तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे, उकळतं पाणी यामध्ये टाकायचं आहे. प्लास्टिकच्या जर चाळण्या असतील तर त्यासाठी तुम्हाला उकळतं पाणी नाही घ्यायचं आहे, त्यासाठी एकदम कोमटसरच पाण्याचा वापर करायचा आहे. एवढं उकळतं जर घेतलं तर मग ती लगेच जळून जाईल. तर चाळण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे अशा पद्धतीने बुडायला पाहिजेत आणि त्या टाकल्याबरोबर तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा, अगदी चाळण्या लगेच चमकायला लागतात. इतकं छान जे आहे बेटर रिझल्ट मिळतो. जर तुमच्याकडे सिट्रिक ॲसिड नसेल तर फक्त बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घ्या आणि तेही घ्यायचं नसेल तर फक्त इनो फ्रूट सॉल्टचा 1 सॅचे घ्या आणि त्यामध्ये हे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. जर खूप घाण असेल तर मग जोपर्यंत हे पाणी कोमट होत नाही तोपर्यंत त्यामध्येच ठेवा. खूप छान आणि खूप मस्त बेटर रिझल्ट तुम्हाला मिळतो. बघा तुमच्या समोर आहे जी वरची चाळणी आहे, बघा ती अगदी चमकायला लागली आहे. खूप छान रिझल्ट मिळतो. हा हॅक जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन हॅक्स बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल नक्की करा. आता अशा पद्धतीने ब्रश घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही हे 10 मिनटं ठेवणार तेव्हा आणि अशा पद्धतीने घासत राहायचं आहे. जे काही कानेकोपरे आहेत ते अगदी स्वच्छ निघतात आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की याने तुमची जी काही चाळणी काळी झालेली आहे ती अगदी क्लीन निघते. आता सगळ्यात सेकंड मेथड म्हणजे प्लास्टिकची चाळणी घेतली तर तुम्ही कोमट पाण्यात ठेवता, त्यामुळे ती जरा जास्त वेळ ठेवा, साधारणतः अर्धा तास ते 1 तास ठेवून द्या आणि मग ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने घासू शकता. फक्त त्याला जास्त आपल्याला गरम पाणी घ्यायचं नाही आहे, नाहीतर त्याची जी काही चाळणीची जे खालचा कपडा असतो तो पूर्णतः जळून जाईल आणि ते प्लास्टिक आहे कितीही नाही म्हटलं तर गरम याच्या कॉन्टॅक्ट आलं की ते वितळायला सुरुवात होते. त्यामुळे प्लास्टिकची चाळणी साफ करताना तुम्हाला मात्र ती काळजी घ्यायची आहे. मी प्लास्टिकची चाळणीचा वापर करत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवू शकत नाही आहे. माझ्याकडे या स्टीलच्याच चाळण्या मी वापरते, तर त्यामुळे मी ही दाखवते आहे. पण मी तुम्हाला तोंडी प्लास्टिकची चाळणी तुमच्याकडे असेल तर ती कशी क्लीन करायची ते मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे. आता घासणी घ्यायची आहे आणि तिचे जे काही कानेकोपरे आहेत की त्यामधनं एकदा फिरून घ्यायचे आहे. तसं तर यामध्ये जर तुम्ही प्रॉपर ती भिजू दिली तर तुम्हाला हे घासायची सुद्धा गरज पडत नाही. राहू दिलं अर्धा 1 तास तरी काहीही हरकत नाही आहे. खूप इझिली हे निघून जातं आणि अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता. तसं बघायला गेलं रोजच जर तुम्ही व्यवस्थित त्या चाळणीचे कानेकोपरे घासले तर तुम्हाला असं डीप क्लिनिंग करायची गरज खरं तर पडत नाही. आपण काय करतो, ती घाण झाली की लगेच फेकून देतो आणि दुसरी घेतो आणि असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे की ती घाण झालेली नसते, आपणच ते क्लीन व्यवस्थित करत नाही आणि आपण ती खराब न झालेली असताना सुद्धा फेकून देतो. तर मग त्यामुळे तुम्ही ही व्यवस्थित क्लीन करत जा.
म्हणजे जेणेकरून ही चाळणी भरपूर दिवस टिकते व्यवस्थित तिला क्लीन ठेवलं तर. आणि काळसरपणा होऊ देऊ नका. तो काळसरपणा जो आहे तो मळ असतो, बाकी त्या काहीच नसतं. आणि कुठेतरी तिथे ती पत्ती साचत जाते आणि मग ती पूर्ण काळपट व्हायला लागते आणि तुमची जी काही चाळणी आहे ती सुद्धा काही दिवसांनी ब्लॉक व्हायला लागते. आता हे घासून झालं आहे. आता स्वच्छ पाण्यामध्ये आपण हे जे आहे स्वच्छ असं धुवून घेऊयात. रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे, अगदी चमकायला लागलेल्या आहेत चाळण्या आणि खूप मस्त रिझल्ट मिळतो बेकिंग सोडा, सिट्रिक ॲसिड आणि व्हिनेगरने. व्हिनेगर तुमच्याकडे नसेल, लिंबाचा रस तुम्ही घेतला तरीही चालेल. आता बघा व्यवस्थितरित्या मी जे आहे ते व्यवस्थित हे धुवून घेतलेलं आहे आणि चाळण्याच बघा मी तुम्हाला दाखवते आहे. खूप मस्त अशा क्लीन निघालेल्या आहेत. व्हिडिओ खूप छान झालेला आहे, त्यामुळे प्लीज आत्ताच लाईक करून घ्या. तुमच्या लाईकनेच मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही. तर हे बघा आता मी तुम्हाला चाळण्या ठेवून दाखवते आणि अशा पद्धतीने तुम्ही चाळण्या हे चहा गाळण्यासाठी, कॉफी गाळण्यासाठी नेहमी वापर करू शकता. तर कोणतीही चाळणी असो, ॲल्युमिनियम, स्टीलची आणि प्लास्टिकची, तर तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन करू शकता. बघा अगदी कानेकोपरे सगळे काही मस्त असे क्लीन झालेले आहेत चाळणीचे. आणि जो काही मळ असतो तो आपण त्या गरम पाण्यात आणि सिट्रिक ॲसिड, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या सोल्युशनमध्ये टाकतो, तर त्याने ते मस्त असं निघून जातो. आणि जो काही काळसर लेयर झालेली असते चाळणीवरती ती सुद्धा अगदी अलगदपणे निघून जाते. तर बघा मी ह्या रेग्युलर यूज करत असते आणि मस्त अशा ह्या क्लीन झालेल्या आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडलेला आहे, त्यामुळे प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या देत जा, म्हणजे तेही आपल्या फॅमिलीचा पार्ट नक्कीच होतील. तर हे बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.